नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मित्र, मी फार कमी वेळा कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो. एक म्हणजे मी तेवढा ज्येष्ठ नाही आहे, आणि दुसरा म्हणजे बरेचदा मी पहिल्या दुसऱ्या नंबरवर बॅटिंगला पाठवण्याचा चळवळीतला माझा क्रम आहे. त्यामुळे अध्यक्षीय बोलण्यातला जो पोक्तपणा आहे तो माझ्याकडे जर तुम्हाला दिसला नाही तर तुम्ही मला माफ कराल याची मला खात्री आहे. दुसरा अध्यक्षीय बोलण्यातला एक तोटा मला असा दिसतो की सगळ्यांचं बोलून होतं आणि मग आपण आणि जेवण याच्यामध्ये संघर्ष चालू राहतो. तर आपल्याकडे मगाशी आम्ही ती मशाल पेटवली. मराठी समाजाचं प्रतीक असलेली मशाल असल्यामुळं तिनं पेटायला पण वेळ घेतला. ती इथनं स्टेजवरनं दूर गेल्यानंतरच जास्त पेटली. तर आपलं असं झालेलं आहे की संयुक्त महाराष्ट्राची जी मशाल आपण 56 साली पेटवली ती आपली 62 साली विझली. संयुक्त महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्र समितीमध्ये रूपांतर झालं आणि ती मशाल विझली. त्यानंतर ज्यांनी ती मशाल हातात घेतली होती त्यांना ते लक्षात येण्यासाठी पाशवी बहुमतातलं सरकार सत्तेवर यावं लागलं. 60 वर्षे गेली. मधल्या काळात ज्याचा आता हातेकरांनी उल्लेख केला, ज्यांनी बेरजेचं राजकारण केलं, त्या सगळ्यांच्या बेरजेच्या राजकारणामध्ये भाषेच्या प्रश्नांची बेरीज नव्हती. हे गेल्या 60 वर्षामध्ये आपल्याला कळलेलं आहे. नाहीतर महाराष्ट्रातल्या भाषाविषयक काम करणाऱ्या 4 संस्था महाराष्ट्राची 65 आलेली असताना मरणप्राय अवस्थेमध्ये नसत्या, आणि त्या मरणप्राय अवस्थेत असतानासुद्धा महाराष्ट्रातले अभिजन अशा प्रकारच्या संस्थांना चिकटून गोचिडासारखे बसले नसते. त्यांनी काहीतरी भूमिका घेतली असती. आपल्याला का काम करावं लागतं? कारण ज्यांनी काम करणं अपेक्षित आहे त्या मंडळींनी योग्य वेळेला कामं न केल्यामुळे आणि 15-20 वर्ष आपण केलेल्या कामाकडे मराठी समाजाने दुर्लक्ष केलेलं असतानाही आपली कामाची हौस न भागल्यामुळं, या 2 कारणांनी आजच्या घडीला आपण मराठीचं काम करतो आहे. इथं 2-3 मित्र आहेत माझे. अनिल शिदोरे आता आहे का नाही मला माहीत नाही, कारण 2-3 तास तो काही बसेल असं मला वाटलं नव्हतं. अभ्यंकर इथं आहेत. अभ्यंकर आणि आम्ही समान धर्म असे आहोत की यश त्यांनाही हुलकावण्यात येतं, यश आम्हालाही हुलकावण्यात येतं. त्यांना आमच्यापेक्षा जास्त काळ यश हुलकावण्यात येतं. त्यामुळे ते त्या प्रोसेसमध्ये आमचे सिनियर आहेत. त्यामुळे इथं अभ्यंकर आहेत. माधव पंडित नावाचा माझा एक मित्र माझ्याबद्दलच्या प्रेमामुळे इथे आलेला आहे. आणि 1993 साली आम्ही संजीव खांडेकरांच्या बरोबर एनरॉन विषयक एक अंक काढला होता. तो अंक काढल्यामुळे एनरॉन महाराष्ट्रातनं गेलं असं आमचा अजिबात समज नाही आहे. पण तो एक अंक काढला. आम्ही महाराष्ट्रात फिरलो बिरलो. त्यानंतर मी रूढार्थाने मास्तर झालो, प्राध्यापक झालो आणि माधव पंडित चळवळीमध्ये राहिला. 15-20 वर्ष चळवळीत काम केल्यानंतर तो एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये नंतर कामाला लागला. 15-20 वर्ष त्याच्याशी बोलताना मला सातत्याने असं वाटायचं की मी ह्या माणसाला ह्या नादाला लावलं नसतं तर कदाचित ह्याच्या आयुष्याचं बरं झालं असतं. असं माझ्याबद्दल अनेक लोकांना वाटतं. हे मला नंतरच्या काळात लक्षात आलं की म्हणजे प्रकाश परबांना असं वाटतं, इतर काही लोकांना, शांताराम दातार जे आज हयात नाहीत, त्यांना असं वाटतं की आमच्या नादाला लागून हा मराठीच्या चळवळीमध्ये उतरला आणि मग 20 वर्ष राहिला. हे सगळं जे काम आहे मराठीचं, मराठी कारणाचं, महाराष्ट्र धर्माचं, आता नीरज हातेकर म्हणाले ते महाराष्ट्र कारणाचं, या प्रकारचं काम करण्यासाठी ज्या प्रकारची ताकद लोकांनी लावली, आज इथं प्रथमेश नाही आहे काही कामानिमित्त, संदीपने, त्याच्या सगळ्या टीमने, शंतनू, इतर सगळ्या मंडळींनी ताकद लावली. अशा प्रकारची ताकद एखाद्या उपक्रमामध्ये लावल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर तासभर माणसं यायची तुम्हाला दिसतच नाही, तो खरा माणसाचा सर्वात कसोटीचा क्षण आहे. आणि तो एक असा क्षण आहे की ज्या वेळेला आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याला ह्या धंद्यात पडायचं नाहीये. पण असे अनेक क्षण येऊन गेल्यानंतर सुद्धा 20-22 वर्ष आम्ही अनेक लोक भाषेच्या चळवळीमध्ये राहिलो. याचं साधं एक कारण असं होतं की आम्हाला असं वाटतं की मराठी भाषेचं काही बरं करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीये. मराठी भाषेचं काही बरं होताना आपण त्या प्रोसेसमध्ये सहभागी झालो नाही तर आपल्याला आनंद वाटणार नाही. त्यामुळे जे काही काम आम्ही सगळ्या मंडळींनी मुंबईत केलं, इतर लोकांनी महाराष्ट्रात उभं केलेलं काम आहे, या कामाच्या मागची जी प्रेरणा आहे ती थोडी शरद जोशींचा शब्द उसना घ्यायचा तर स्वार्थाची प्रेरणा आहे. मराठीचं भलं करायची,
शिवाजी महाराजांचा शब्द वापरायचा तर मराठीयांचं गोमटे करायची. या प्रेरणांच्या पलीकडं जो महाराष्ट्र काही माणसांनी रक्त आटवून आपल्याला दिला, तो महाराष्ट्र आपण हयात असेपर्यंत जरा बऱ्या चेहऱ्याचा राहावा आणि पुनर्जन्मावर विश्वास नसल्यामुळं मरताना तो महाराष्ट्र आपल्याला बरा दिसावा, अशा एका किमान स्वार्थाच्या जाणीवेपोटी माझ्यासारखी माणसं जे काम करतात. यात मराठी समाजावर उपकार नाही आहेत, मराठी भाषेवर उपकार नाही आहेत. जे जर असेल तर आमची वैयक्तिक आनंदाची बाब आहे, वैफल्याची पण बाब आहे. पण आनंद आणि वैफल्य या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मी मानतो. आता हे जे 3 महिने आंदोलन आम्ही गेल्या काळामध्ये उभं केलं, हे आंदोलन उभं केलं, ते आंदोलन उभं राहिल्यानंतर आपली जी माध्यम आहेत मुख्यधारेतली, त्या मुख्यधारेतल्या माध्यमांना भाषेचं काय होतं याच्यापेक्षा भावांचं काय होतं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. आपल्याला जनरलीच मराठी माध्यमांना मराठी समाजाप्रमाणे भावांचं काय होतं, चुलते पुतळ्यांचं काय होतं ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. ह्या सगळ्यांना आपल्याला जर वेळ मिळाली आणि आपण जागा राहू शकलो तर मराठी भाषेचं काय होतं, महाराष्ट्राचं काय होतं, महाराष्ट्रातल्या वंचित समाजाचं काय होतं हे प्रश्न आपल्याला पडतात. आम्ही जर गेल्या 3-4 महिन्यामध्ये काही करू शकलो असतो तर मराठी समाजामध्ये झिरपत जाऊन मराठी समाजामध्ये एकापेक्षा अधिक नॅरेटिव्ह आहे, एकापेक्षा अधिक कथन आहे, हे लोकांच्या पर्यंत आम्ही बोलू शकतो. इथे प्रतिमाताई आहे, किशोर ढमालेंच्या बरोबर आम्ही महाराष्ट्रातल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये गेलो, संपत देसाईंच्या बरोबरीने गेलो, आणखी काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या जाणार आहोत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल, जनवादी सांस्कृतिक आंदोलन असेल आणि मराठी अभ्यास केंद्रासारखी मुंबईतनं काम करणारी संस्था असेल, हे सगळे एकमेकांचे शत्रू नाही आहेत किंवा नव्हते, पण हे एकमेकांचे पार्टनर पण नव्हते. आम्ही आपापली कामं आपापल्या बेटांवर करत होतो आणि त्या बेटांच्या बद्दल आम्हाला काही फार दुःख होतं एकमेकांच्या बद्दल असंही नाही. म्हणजे आम्ही एकमेकांना माहिती होतो, पण त्या माहितीचं मैत्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया घडवून आणल्याबद्दल मी फडणवीसांचा अत्यंत मनपूर्वक आभार आहे. कारण त्यांना जर 500 बहुमत कशाच्या कारणाने, राहुल गांधी ज्याला इंडस्ट्रियल लेवल रिगिंग म्हणतात त्या इंडस्ट्रियल लेवल रिगिंगने मिळालं असेल किंवा आपल्या लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या दाजींनी माती खाल्ल्यामुळे असेल, कुठल्या त्या कारणाने असेल ना, त्यांना जे काही बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमतातनं त्यांचा मात जर वाढला नसता आणि कुठलीही भाषा लागली तरी मराठी समाज आपलं काही वागडं करू शकणार नाही, हा कॉन्फिडन्स जो सखा पाटलांच्या लेवलचा आहे तो कॉन्फिडन्स जर त्यांना वाटला नसता तर आम्ही सगळे मराठी लोक जे टिळकांचा शब्द वापरायचा तर थंड गोळ्यासारखा पडलेला महाराष्ट्र हा गेल्या 4 महिन्यामध्ये थोडा चादरीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. फार आपण जागे झालो अशी आपण आपली समजूत घालायची त्याचं कारण नाहीये. तर आपण जर नीट जागे झालो असतो तर ज्ञानाची नगरी असलेल्या पुण्यामध्ये कदाचित माणसांना खाली बसावं लागलं असतं. हे सगळं काम करत असताना हातेकरांनी मगाशी आपल्याला सांगितलं, संघाचं एकूण जे सगळं नॅरेटिव्ह आहे त्याच्याबद्दल सांगितलं आणि त्यांनी माझं काम सोपं केलं आणि माझ्या शिव्या वाटल्या गेल्या आहेत. कारण दर हिंदी हिंदुस्थानच्या कथनाबद्दल बोलण्याची भाषिक आणि सांस्कृतिक जबाबदारी माझ्यावर पडते. त्यामुळे बरेच लोक मला म्हणतात की मराठीबद्दल तू बोलतोस ते बरोबर आहे, पण ते संघाबद्दल आणि विशिंबाकेबद्दल बोललंच पाहिजे का? माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या वेळेला आजाराच्या लक्षणाबद्दल बोलतो त्यावेळेला आजाराच्या मुख्य कारणाबद्दल पण बोललं पाहिजे. आजाराचं मुख्य कारण या देशाला झपाटून टाकलेली आणि नवं आर्थिक धोरण, जागतिकीकरण, त्यातनं आलेली सांस्कृतिक भाषिक अनामिकता आणि त्या पोकळीमध्ये निर्माण झालेलं अत्यंत माथेफिरू धार्मिक राजकारण, हे जर या सगळ्या घटनांच्या पोटात आहे तर त्याच्यावर इलाज केल्याशिवाय तुम्ही फक्त मलमपट्टी करू शकता, तुम्ही मूळ रोगाला हात घालू शकत नाही. आता हे गेल्या 3-4 महिन्यात आम्ही उभं केलं, महाराष्ट्रभर आम्ही सगळे फिरतो आहोत आणि असं मला दिसतं की पहिल्यांदा टीव्ही चॅनलवाल्यांनी आम्हाला काठीने कधी हात लावला नव्हता, पण टीव्ही चॅनलवाले बूम लावून आमच्या समोर उभे राहतील आमच्या हयातीत असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण टीव्ही चॅनलवाले कदाचित ठाकरेंची सावली आमच्यावर पडल्यामुळे असेल, पण काही दिवस तरी बूम लावून आमच्या सोबत होते. आमच्या आंदोलनामुळे 2 भाऊ एकत्र आले असं एक श्रेयसुद्धा परस्पर आम्हाला देऊन टाकण्यात आलेलं आहे. आम्हाला ते करायचं होतं की नाही याच्याबद्दल अजूनही माझ्या मनामध्ये शंका आहे, पण बरेचदा नियतीच्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असलेल्या काही गोष्टी चळवळीमध्ये घडतात आणि
माझं असं म्हणणं आहे की भाऊ एकत्र येतात का चुलते पुतणे एकत्र येतात याच्यापेक्षा एकत्र आल्यानंतर त्यांची निष्ठा महाराष्ट्र धर्मावर आहे का नाही हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. हा प्रश्न जर आपण विचारला नाही तर आपल्या सगळ्या परिषदांना, आपल्या सगळ्या आंदोलनाच्या कार्यक्रमांना बौद्धिकाची पातळी येईल. मी तुम्हाला बौद्धिक काय पातळीचं घडतं तुम्हाला माहिती आहे. ते एक प्रकारचं निष्काम कर्मयोग आहे. तो बौद्धिकातनं काही घडत नाही. बौद्धिकातनं फक्त निर्बुद्ध जनतेची वाढ होत राहते. आपण जे स्वतःला मराठीवादी मानतो, आपण जे स्वतःला लेफ्ट लिबरल मानतो आणि थोड्याच दिवसांनी आपल्याला ज्यांना अर्बन नक्षलवादी सुद्धा मानलं जाणार आहे, हे जे सगळे आपण थोडं डोक्याच्या जागी असलेले लोक आहोत, आपल्यासारख्या लोकांनी विचार केला पाहिजे की 56 साली जर महाराष्ट्र एकत्र आणण्यासाठी लोकांनी एसेमना, डांगेंना आपलं नेता मानलं, प्रबोधनकारांना आपला नेता मानलं, तर मधल्या 60-65 वर्षात असं काय घडलंय की मराठी समाजाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कदाचित आपण मराठी समाजाशी एंगेज करण्याच्या आपल्या पद्धतीकडे पण नव्यानं बघायला पाहिजे. ज्यांनी जात नीट पाहिली नाही त्यांनी जात पाहिली पाहिजे. ज्यांनी धर्माचे धोके नीट ओळखले नाहीत अशा काँग्रेसवाल्यांनी संघवाल्यांना मांडीवर बसून सगळ्या सांस्कृतिक संस्था त्यांच्या ताब्यात दिल्या. हे सगळे लोक 2014च्या स्वातंत्र्यापूर्वी सेक्युलर होते, 2014च्या स्वातंत्र्यानंतर ते हिंदू धर्माभिमानी आहेत. हे लोक इतक्या तातडीने रंग बदलतील आणि सरड्यांना लाज आणतील हे जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही राजकारण करण्याच्या लायकीचे लोक नाही आहात. हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला हे एका अर्थाने यांच्या स्वातंत्र्याचं 11वं वर्ष आलं आहे ते बरं आहे, म्हणजे आपल्याला 13वंही घालण्याची काही काळानंतर आपल्याला सोय निर्माण होईल. ही पुन्हा कॉन्सेप्ट त्यांच्याकडनंच आपण घेतली पाहिजे. त्यांची परिभाषा त्यांच्या विरोधात वापरण्याची ताकद आणि हिंमत आणि बौद्धिक द्रष्टेपणा हे दाखवण्याचं काम जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत धर्माला छेद देणारं मराठीचं सांस्कृतिक राजकारण आपण उभं करू शकणार नाही. आता इथं संदीप, प्रथमेश, शंतनू या सगळ्या मंडळींनी हा सगळा घाट घातला. 1-2 दिवसानंतर महाराष्ट्र राज्याचा उत्सव झालेला गणेशोत्सव असतानाही आणि पुण्यनगरीमध्ये त्यापेक्षा दुसरं काही पवित्र कार्य उरलेलं नसतानाही 100-150 माणसं तरी या प्रकारचं परिघावरचं काम आपलं मानून इथे येतात. या 100-150 माणसांचा जथ्था 10,000 15,000 माणसांचा होऊ शकतो का? हा माझ्या समोरचा कळीचा प्रश्न आहे. इथं आपण अनेकदा असं म्हणतो, म्हणजे विशेषतः पुरोगामी चळवळीमध्ये असं म्हणण्याची सवय पद्धत आहे आपली की इथला एक माणूस 100 माणसांच्या सारखा आहे. याच्यात काही तथ्य नाही आहे. इथला एक माणूस एकाच माणसासारखा आहे. तो जर खरंच 100 माणसासारखा असता तर 50 कार्यकर्त्यांच्या बरोबर 5,000 माणसं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जाऊ शकली असती. धुळ्यात आम्ही किशोर ढमालेंच्या बरोबर जो कार्यक्रम केला त्यात तिथल्या सगळ्या तालुक्यांमधला अत्यंत समाजाच्या तळच्या घटकातला श्रमिक कार्यकर्ता आला. मला आणि डॉक्टर परबांना असा प्रश्न पडला की आपल्याला जे कळतंय असं आपल्याला वाटतं ते समाजाच्या या घटकापर्यंत पोचवण्याचं आपलं ट्रेनिंगच झालेलं नाही आहे. मुंबईत काम केल्यामुळं, पुण्यात काम केल्यामुळं कितीही तुम्ही विद्यापीठीय आणि इथल्या ब्राह्मणी परंपरा बोलताना नाकारल्या तरी आपल्या सिस्टीमचा त्या भाग झालेल्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला अब्राह्मणी समाजाशी डील कसं करायचं हे करण्यासाठीचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग म्हणजे ह्या चळवळीचा भाग आहे असं मी मानतो. हा जो समाजातला वंचित घटक आहे ज्याचा खरा प्रश्न संध्याकाळी जेवायला मिळेल का नाही हा आहे, त्या माणसाने त्याचा प्राधान्यक्रम आपलं ऐकण्यापुरता बदलून भाषा हा त्या प्राधान्यक्रमात एक भाग आणावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर माणसांच्या पोटापाण्याचे प्रश्न पण भाषेचं काम करणाऱ्या लोकांनी आपले मानले पाहिजेत. माणसांचं पोट भरलं तर माणसं भाषेबद्दल बोलतील, उपाशी पोटी माणसं भाषेबद्दल बोलणार नाहीत. काल मी संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाच्या काही केडरच्या लोकांशी, प्रवीण गायकवाडांच्यामुळे एका त्यांच्या गेट टुगेदरमध्ये बोललो. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे सत्तेतले तालेवार मराठी तुमचे आदर्श आहेत,
पण थोडं मराठा याच आडनावापुरतं तुम्हाला विचार करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला भाई उद्धवराव पाटलांचा विचार का करता येऊ नये? तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटलांचा विचार का करता येऊ नये? सत्तेच्या सोबत राहूनच बेरजेचं राजकारण करता येतं असं नाही, किंबहुना सत्तेला नडणाऱ्यांना बेरजेचं राजकारण करण्याची जास्त गरज आहे, कारण आमच्याकडे बेरीज करण्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. सत्तेतल्या लोकांनी वजाबाकी केली तरी चालणार आहे, कारण त्यांची घरं गब्बर झालेली आहेत. चळवळीत राहणाऱ्या माणसांना वजाबाकीचं राजकारण करणं या नंतरच्या काळामध्ये परवडणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला अभ्यंकरांच्या सारखा माणूस अत्यंत शांतपणाने चिकाटीनं काम करून हितेश पोद्दारसारख्या एका नव्या मुलाला सोबत घेऊन आपली पुस्तिका लिहितात. हितेशसारखा मुलगा जो किंग्स कॉलेजमध्ये आहे, शिकतो आहे, आणि खरं तर त्याला मराठीमधनं लिहिण्याची अजिबातच गरज नाही, कदाचित मराठीतनं लिहिणं हे त्याच्या उत्कर्षाच्या आडच येण्याची शक्यता आहे, पण तरीही तो मराठी भांडवलाच्या विकासाच्या बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं अशी तरुण मुलं आणि मुली आपल्याला या चळवळीमध्ये धरून ठेवणं आणि त्या माणसांकडे एका टप्प्याला चळवळीची पार्टनरशिप आणि नेतृत्व सोपवून देणं हे नितांत गरजेचं आहे. आज मी म्हणजे प्रकाश परब नेहमी सांगतात, लोक त्यांना असं म्हणतात की तुमच्या चळवळीत तरुण लोक यायला पाहिजे. ते त्यांना सांगतात की आम्ही जेव्हा चळवळीत आलो तेव्हा तरुणच होतो, पण मधल्या 25 वर्षात चळवळीला यशच न मिळाल्यामुळे चळवळीच्या अपयशाने आणि वाढत्या वयाने आम्ही दुहेरी म्हातारे झालेलो आहोत. त्यामुळे आत्ता जर मराठीचं हे आंदोलन आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यायचं असेल, आणि संभाजी भाऊंनी सांगितलं तसं ते जाण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या पातळीवर गेलो आहे, तालुक्याच्या पातळीवर अद्याप गेलेलो नाही, आणि तालुक्याच्या पातळीवर गेलं पाहिजे हे मला पूर्ण मान्य आहे. मला औरंगाबादमध्ये आत्ताच्या संभाजीनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एक तरुण मुलगा असं म्हणला की अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये जो क्राऊड येतो आहे तो त्याच्याशी बोलणं म्हणजे कन्व्हर्टिंग द कन्व्हर्ट आहे. ज्यांना आधीच आपलं म्हणणं पटलेलं आहे अशाच माणसांच्या समोर आपण आपलं म्हणणं मांडतोय का ह्याचा पण तुम्ही विचार करा. आणि म्हणून जसे उजव्या विचारांचे लोक गावागावांमध्ये जात आहेत, त्यांच्या बैठका होत आहेत, त्यांचे इतर उपक्रम होत आहेत, त्याच पद्धतीनं सर्वसामान्य माणसाशी एंगेज करण्याचा काही एक मार्ग आपल्यासारख्या चळवळ करणाऱ्या लोकांनी पण शोधला पाहिजे. तुम्ही अभ्यंकरांची पुस्तिका अवश्य घ्यायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ते माझे मित्र आहेत आणि मित्राचं प्रमोशन करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हा जरी भाग त्यातला असला तरी त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक पहा की दीर्घ काळानंतर डाव्या पक्षांनी महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्राची बॅटन जिथे सोडली होती तिथून त्यांनी 2025मध्ये ती बॅटन जर पुन्हा हातात घेतली आहे, तर यानंतरच्या काळातलं महाराष्ट्र कारण जर तुम्हाला 2 ठाकरेंच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा हवं असेल, 2 पवारांच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा हवा असेल, आणि ते तसं झालं तरच टिकणार आहे. जर ते 2 पवार आणि 2 ठाकरेंच्या पुरतं मर्यादित राहिलं तर ते महापालिकेच्या निवडणुकीनंतर एक संपेल, आणि चुकून जर हे सरकार पुढे मागे पडलंच तर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दुसरा भाग त्यातला निकामी होईल. नवं संस्कृतीकरण, नवं पर्यायी राजकारण जुन्या माणसांच्या कुबड्यांवर चालत नाही, जुन्या विचारांच्या लोकांच्या कुबड्यांवर चालत नाही. जो काही विचार आहे, कच्चा विचार असेल, जो काही विचार आहे थोडा पूर्ण न पिकलेला विचार असेल, पण नव्या माणसांनी जुन्या माणसांना सोबत घेऊन पण नव्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचा विचार आपण मांडला पाहिजे. हा विचार जो महाराष्ट्र कारणाचा आहे, मराठी धर्माचा आहे, हा विचार अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जावा हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाची मला ही गोष्ट वाटते की कार्यकर्ते निर्माण होणं, विचार करणाऱ्या लोकांच्या फौजा निर्माण होणं, आणि या सगळ्या चळवळी ह्या चळवळी होणं, त्याचं NGOकरण झालं की त्याचा बाजार उठणार आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे गेल्या 25-30 वर्षामध्ये MSW झालेले लोक खोऱ्यानं वाढलेले आहेत. त्यांचे फंडिंग एजन्सीचे रिपोर्ट अगदी चकचकीत गुळगुळीत कागदावर आहेत, पण हे लोक आणि नवभांडवलदारीचे समर्थक यांच्यामध्ये फक्त गळ्यातल्या बिल्ल्याचा फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. त्यामुळे रस्त्यावरची चळवळ जेव्हा करायची आहे त्यावेळेला तुम्ही सरकारमधल्या लोकांना जसं म्हणता की एअर कंडिशन खुर्च्यांमधनं शहाणपण शिकवू नका, तसं आपल्याला ठरवून दिलेल्या डोसेसचंच बंड केलं पाहिजे असं सांगणाऱ्या लोकांना पण आपण म्हटलं पाहिजे की बंड जर आमचं आहे तर परिभाषा पण आमची असणार आहे. बंडाची परिभाषा दुसऱ्याकडनं घेणारे लोक सहसा यशस्वी होत नाहीत. ते कोण होतात? ते सरंजामदार होतात, ते मांडलिक होतात,
ते संस्थानिक होतात आणि मग सत्ता पालट झाला की शांत झोपेसाठी ते महाशक्तीच्या मांडीवर झोपायला जातात. अशा लोकांच्याकडनं समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ह्या आंदोलनाचं पुढे काय होईल? तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल संभाजीदादा बोलले. नरेंद्र जाधवांकडनं काही अपेक्षा ठेवण्या इतपत मराठी समाज मिडिओकर आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण नरेंद्र जाधवांचे जे बॉस आहेत, नरेंद्र जाधवांचे बॉस जर 6व्या मजल्यावर बसत असतील तर नरेंद्र जाधवांनी फक्त सही करायची आहे, अहवाल कोणीतरी लिहिणार आहे. एका माणसाचा आयोग हा अत्यंत डेंजरस असतो हे कम्युनिस्टांना मी सांगायला नको. महाजन आयोगाने महाराष्ट्राचं जे नुकसान केले ते गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आपण भाबडं राहायचं नाही. नरेंद्र जाधव कितीही हातवारे करून त्यांनी मुलाखती देऊ देत, त्यांचे मालक रेशीम बागेत आहेत आणि त्यांना राज्यसभेवर पुन्हा जायचं असेल किंवा राज्यपाल म्हणून एखाद्या राज्याचा उद्धार करायचा असेल तर त्यांची गरज काठी म्हणून लागणार आहे. तेवढं त्यांना आपण डिस्क्रेडिट जर वेळेवर करू शकलो नाही आणि आपला माणूस आहे, बहुजनातला आहे, आपल्या जातीतला आहे, आपण कसं बोलून चालेल? आपण तर तो जरी वाट चुकला असला तरी त्याला वाटेवर आणण्याची जबाबदारी आपली आहे. अशा निरर्थक जबाबदाऱ्या अंगावर घेऊन नरेंद्र जाधवांसारख्या माणसाला शहाणं करण्यात उर्वरित आयुष्य कृपया खर्ची घालू नका अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. तुम्ही मराठी आणि ब्राह्मण असाल तरच तुम्ही विकले जाल असं नाही आहे. तुम्ही ओबीसी असाल तरी विकले जाऊ शकता, तुम्ही मातंगांपैकी असाल तरी विकले जाऊ शकता. कारण संघाकडे प्रत्येकाला विकत घेण्याच्या किमतींचं शेड्यूलच आहे. तुम्हाला काय पद्धतीने त्यांनी विकत घ्यायचं हे नीट ठरलंय. याचं कारण ते 100 वर्ष थांबलेले आहेत, ते पुढची 100 वर्ष राज्य करण्यासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांची 100 वर्षाची राजवट सप्टेंबरमध्ये एक दाढीवाला माणूस 75 वर्षाचा होतो म्हणून संपेल असं कृपया समजू नका. आणि मगाशी लक्ष्मीकांत देशमुखांनी सांगितलं की हिंदीचं काम अमित शहांकडे आहे. स्वाभाविक आहे, हा देश त्यांच्याकडे इतक्या आशेनं पाहतो आहे. त्यामुळे हिंदी भाषासुद्धा त्यांच्याकडे नितांत आशेने पाहत असेल याची मला पूर्ण खात्री आहे. पण इथं अमित शहांपर्यंत हिंदी भाषेचा विभाग गेली 75 वर्ष राहिला होम मिनिस्ट्रीमध्ये, हे काँग्रेसचं पाप आहे. डिपार्टमेंट ऑफ स्टेट किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट ही राज्यांच्या विलिनीकरणाच्या किंवा संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळेला असलेला जो विभाग होता तेव्हा भाषा हा लॉ अँड ऑर्डरचा भाग होता. आता भाषा हा लॉ अँड ऑर्डरचा भाग आहे असं काँग्रेसवाले 1947 ते 14 पर्यंत मानत राहिले. हा काही भाजपचा दोष आहे असं म्हणता येणार नाही. तुम्ही एवढी प्रचंड माती खाल्ली आहे, म्हणजे माती खायला काय दुर्गा दौडवालेच लोक लागतात असं नाही, तुम्ही काँग्रेसमध्ये पण असून चालतं. ती माती तुम्ही 75 वर्ष खाल्लेली असल्यामुळे यांना उकरायला मऊ मऊ जागा मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण मागणी केली पाहिजे की हिंदी भाषेचा विभाग भारत सरकारमधनं बंद करून भारतीय भाषांचा विभाग केंद्र सरकारमध्ये स्थापन केला पाहिजे. आणि जो काही पैसा तुम्ही खर्च कराल, 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा आहेत आणि सीताकांत महापात्रा कमिटीनं ज्या 39 भाषांचा उल्लेख केला आहे, पैसे खर्चच करायचे आहेत. तुम्हाला जर उधळपट्टीच करायची आहे तर भारतातल्या सगळ्या भाषांवर करा. हिंदी भाषा ही काही उधळपट्टीची एकमेव मालकीण भाषा नाही आहे. आणि संस्कृतवर तर अजिबातच तुम्ही उधळपट्टी करू नका. कारण तुम्ही कितीही रक्त आटवलं तरी एका गावाचं दुसरं गावसुद्धा भारतामध्ये संस्कृत बोलणारं होऊ शकणार नाही. 100 कोटी लोक भारतातले संस्कृत बोलतील आणि त्यांना त्यासाठी बोलवण्यासाठी आपण बाबासाहेबांचे न बोललेले रेफरन्स वाचू शकू एवढा व्हॉट्सॲप वाचणारा समाजसुद्धा निरर्थक किंवा निरक्षर राहिलेला आहे असं समजण्याचं कारण नाही. बहुजनांनी फक्त एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की आपली दैवतं आपण नीट माणसं म्हणून स्वीकारली की त्यांना प्रातस्मरणीय करण्याचा धोका कमी राहतो. त्यामुळे बाबासाहेबांची पण चिकित्सा केली पाहिजे, फुल्यांची पण केली पाहिजे, पण ती करताना ते आपले दोस्त आहेत या भावनेनं केली पाहिजे. तुम्ही जर नीट चिकित्सा आणि नीट दोस्ती केली नाही तर कुठल्या तरी एखाद्या 15 ऑगस्टला तुम्हाला वर सावरकर, खाली भगतसिंग आणि मध्ये गांधी आणि नेहरू दिसतात, तिथे पुढच्या 14 एप्रिलला तुम्हाला बाबासाहेब सुद्धा दिसतील. याच्याबद्दल अजिबात शंका बाळगण्याचं कारण नाही. बाबासाहेब त्यांना डील करायला अजून कठीण जात आहेत कारण बाबासाहेब अत्यंत इफेक्टिव्ह बायलिंग्वल होते.
हे सगळे मुळातले उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातले लोक मोनोलिंग्वल असल्यामुळे द्वैभाषिक माणसाचं काय बरं वाईट करायचं हे त्यांना अजून नीट कळलेलं नाही आहे. त्यात एवढं चोख मराठी लिहिणारा, एवढं चोख इंग्रजी लिहिणारा माणूस आणि पुन्हा समतेची भाषा करणारा, ॲप्रोप्रिएट करायला फार कठीण असलेला आणि स्वतःतल्या विसंगतींच्या बद्दल स्वतःच बोलणारा माणूस आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल फार वेगळं तिरकं पण बोलता येत नाही. अशा प्रकारच्या माणसांच्या बद्दल जर काही ही मंडळी करत असतील तर नुसतं अजित पवारांच्या प्रमाणे शिवशाहू फुले आंबेडकर असा हातात माळा न घेता जप करायचा आणि बायकोला राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला पाठवायचं, असल्या प्रकारचे धंदे करणारे तुम्ही आडनावाने काही असा, तुम्ही वृत्तीने ब्राह्मणी मानसिकतेचेच आहात किंवा त्यांचे गुलाम आहात. हे तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला भाषेचा लढा लढता येणार नाही. आणि भाषेच्या लढ्यामध्ये शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि थांबतो. भाषेच्या लढ्यामध्ये कालपर्यंत हे माझे मित्र होते, आज मला त्यांना दुखवावं लागतंय, त्यांना वाईट वाटेल. माझ्या शाळेतल्या माजी विद्यार्थी मित्रांना काय बरं वाटेल. कॉलेजमध्ये जी मुलगी माझा क्रश होती पण आता ती हिंदुत्ववादी झाली आहे, तिच्या भावना तर माझ्यामुळे दुखावणार नाहीत आणि कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या रियुनियनमध्ये त्यामुळे माझं इम्प्रेशन कमी तर पडणार नाही ना. अशा प्रकारच्या शंका जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मराठीच्या आंदोलनात न पडणं जास्त चांगलं आहे. मराठीच्या सांस्कृतिक लढ्यामध्ये उतरणं म्हणजे जे बलाढ्य आहेत त्या बलाढ्य माणसांशी शत्रुत्व घेणं. म्हणजे तुम्हाला अदानी, अंबानी आणि लोढाच्या लँड पार्सलबद्दल बोलायचं नाही आणि मराठी माणसाच्या जागा जातात हे बोलायचं, हे शक्य होणार नाही. आणि अदानी अंबानीशी बोलायचं तर त्यांच्या दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या नोकरांच्याबद्दल बोलायचं नाही, हे पण चालणार नाही. त्यामुळे इथली जी भांडवलदारी आहे, इथला जो क्रोनी कॅपिटलिझम आहे, इथल्या क्रोनी कॅपिटलिझमचे लाभार्थी मग ते IAS असतील, IPS असतील किंवा राजकीय पक्षांचे महाराष्ट्रातले मराठी कमिशन एजंट असतील, या प्रत्येकाच्या विरुद्ध तुम्ही जर बोलला नाहीत तर तुमचं मराठी कारण खुजं आहे. खुज्या मराठी कारणाची 6 दशकं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आपली हौस जर भागली असेल आणि साधारणपणे आपण 60 बुद्धी नाठी असं म्हणतो, पण याच्या उलटही करण्याची संधी इतिहासाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. तर 6 दशकांच्या अनुभवानंतर तरी आपल्याला बरं मराठी कारण करायचं असेल तर आपल्या भांडवली शत्रूच्या विरुद्ध बोललं पाहिजे. गायपट्ट्याचं जे अत्यंतिक पितृसत्ताक आणि विषमतावादी राजकारण आहे त्याच्याही बद्दल बोललं पाहिजे. आणि आपल्याकडे लोक म्हणतात, बरेच मराठी लोक सातत्यानं म्हणतात आमचा हिंदीवर काही राग नाही आहे. मला तुमच्याबद्दल पूर्ण प्रेम आणि सहानुभूती आहे, पण उत्तर भारताने आपल्याला कधीतरी विचारलं आहे का तुमचं हिंदीवर प्रेम आहे का म्हणून? आणि कधीतरी त्याने असं म्हणलं आहे का की आमचं मराठीवर प्रेम आहे म्हणून? लाखो लोक महाराष्ट्रामध्ये अक्षरशः तुम्ही बिळात सोडून दिल्याप्रमाणे सोडता. तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये त्रिभाषा धोरणामध्ये मराठी नाही शिकवता आली. त्रिभाषा धोरण टिकवण्याची जबाबदारी काय फक्त महाराष्ट्रावर आहे? आणि ती का महाराष्ट्रावर आहे? कारण हे मी अनेकदा बोललो आहे, सह्याद्रीची खूप जुनी खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. मला असं वाटतं की नव्या काळाचा हा एक महिमा आहे, हिमालय त्याचं बघून घेईल. आपण किमान सह्याद्री आणि सातपुडा नीट ठेवला पाहिजे, एवढं बघूया आपण. उत्तराखंडातनं तिथे जे काही हिमस्खलन होतंय आणि माणसं वाहत आहेत ती जातील तिकडं समुद्रामध्ये, त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्या पापाचा वाटेकरी मराठी माणूस नाही आहे. मराठी माणूस कोणत्या पापाचा वाटेकरी आहे? समृद्धी महामार्गाचा वाटेकरी आहे, शक्तिपीठ महामार्गाचा वाटेकरी आहे, वाढवण बंदराचा वाटेकरी आहे. ही जी पापं आहेत ना, ही आपली इंडिजिनस पापं आहेत, आपली खाजगी पापं आहेत. आपली जी समष्टी आहे ह्या आपल्या समष्टीची पापं आहेत. आणि ही पापं निस्तरायची ना तर उद्या या महाराष्ट्राचं विभाजन होईल, हे तुम्ही कायम डोक्यात ठेवा. फडणवीसांना 3री आणि 4थी मुंबई करायची आहे. कुठं करायची आहे? तुम्हाला अटल सेतूबद्दल मुंबईत न राहणाऱ्या लोकांना फार प्रेम आहे की 16 किलोमीटरचा पूल आहे. अटल सेतू संपतो तिथं अंबानीची 5000 एकरची प्रॉपर्टी कशी काय सुरू होते? म्हणजे आधी अंबानीची प्रॉपर्टी सुरू होते मग अटल सेतू सुरू होतो. हे तुम्हाला कळलं नाही तर तुम्हाला महाराष्ट्राचं राजकीय अर्थकारण कळत नाही. वाढवण बंदरापासून समृद्धी महामार्गापर्यंत 6 लेन रस्ता होणार आहे. पेपरवाले बातम्या कशा देतात? आता होणार हा रस्ता सुसाट. अरे पण तू गेलायस का त्या रस्त्यावर?
त्या रस्त्यावर ज्यांची घरं जाणार आहेत, त्या रस्त्यावर ज्यांची शेतं जाणार आहेत, त्यातल्या एका तरी माणसाशी तू बोललायस का? तू काय करतोस पत्रकार म्हणून? तू MMRDAच्या बातम्या कटपेस्ट करून तिथं वापरतोस, त्यांचं प्रेस रिलीज कटपेस्ट करून वापरतोस. कारण दिवाळीला गिफ्ट येतं ना MMRDAचं, दिवाळीला गिफ्ट येतं नगरविकास खात्याचं. तुमच्या नगरविकास खात्याच्या, गृहनिर्माण खात्याच्या, ऊर्जा विभागाच्या, MMRDAच्या आणि वॉर रूम चालवणाऱ्या मोपलवारकडनं येणाऱ्या तुम्हाला जर भेटी टाळता येणार नसतील तर तुम्ही स्वतःला मराठी आडनावाचे लोक समजण्याचं काही कारण नाही. हा जो लढा आहे ना, हा जीवन मरणाचा लढा आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष मराठी लोक, मराठे हा जातीवाचक नसलेला शब्द आपण तेव्हा शहाणपणाने वापरत होतो, त्यावेळेला जर मराठी नेतृत्वाशिवाय लढले, आज नियतीनं पुन्हा एकदा कुठल्याही नेतृत्वाशिवायच लढण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. ही जर संधी आपण गमावली तर महाराष्ट्राचं द्विभाजन किंवा त्रिभाजन दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या आगेमागे होईल. आणि दुसरंही तुम्ही लक्षात घ्या, हिंदुस्थानवाले जेवढ्या केंद्रीय पद्धतीनं हा सगळा देश आखडून घ्यायला बघतील, तेवढं या देशामध्ये स्वायत्तता आणि राज्यांच्या स्वाभिमानाच्या चळवळी प्रचंड वाढणार आहेत. आपण नुसतं तामिळनाडूचं नाव घेऊन उपयोग नाही, थोडी लाजही आपल्याला वाटली पाहिजे की त्यांना द्रविड आयडेंटिटी उभी करता येते, आपल्याला महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी का नाही उभी करता येत? आपल्याला महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी उभी करण्यापासून मोदी शहाने रोखलंय का? आपल्याला महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी करण्यापासून इंदिराबाईंनी रोखलं होतं का? आपल्यात बेसिक प्रॉब्लेम असा आहे की राष्ट्र आणि महाराष्ट्र याच्यात काय निवडायचं ह्याच्यामध्ये आपण डोळे झाकून राष्ट्रच निवडतो आहोत. अरे हे पण राष्ट्रच आहे आणि हे तर महाराष्ट्र आहे. नुसता शब्दांचा खेळ नाही हा. या राज्याच्या बाबतीमध्ये, इथल्या भाषिक समाजाच्या बाबतीमध्ये युरोपातल्या 4-5 देशांच्या पेक्षा जास्त मोठी लोकसंख्या असलेल्या एका भूप्रदेशात आपण राहतो आणि आपल्याला मराठवाड्यात काय घडतं ते कोकणात कळत नाही, कोकणात काय घडते ते विदर्भात माहीत असत नाही. अशा प्रकारचा एक शून्य आयडेंटिटी असलेला समाज गेल्या 65 वर्षात आपण क्रमाक्रमाने निर्माण केला आहे. आणि तो निर्माण करण्यामागचं महत्त्वाचं कारण आपण भाषा विसरलो, आपण शाळा विसरलो. भाषा, शाळा, संस्कृती आणि आपलं राज्य आणि मराठी माणसांचं हित अहित ह्या एकमेकांमध्ये अभिन्नपणे गुंतलेल्या गोष्टी आहेत. हा एकत्रित विचार करूया आणि लढलं पाहिजे असं मला वाटतं. इथं जी माणसं पुण्यात लढतायत त्यांच्याही मागं तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आम्ही 4-5 जण तुम्हाला स्टेजवर दिसतो आहोत, पण 4-5 जण जेव्हा स्टेजवर दिसतात तेव्हा 100-500 माणसं मागणं काम करत असतात. अशा प्रकारच्या काम ज्यांचं दिसत नाही अशा बिनचेहऱ्याच्या माणसांच्या कामाबद्दल किमान समाज माध्यमांच्या काळामध्ये तरी अलर्ट राहूया. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला ठीक होतं की लोकांना कळलं नाही कोण माणसं मेली, सर्वसामान्य माणसं कोण गेली. या सर्वसामान्य माणसांना आपण दीर्घकाळ अनामिक ठेवलं, ॲनॉनिमस ठेवलं, बिनचेहऱ्याचं ठेवलं आणि ते थेटपणाने RSSच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. RSSच्या ट्रॅपमध्ये माणूस स्वतःहून गेला नाहीये. डाव्या पुरोगामी मंडळींनी, काँग्रेसवाल्यांनी आणि हिंदुत्ववादाच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या 2 मराठीवाद्यांनी सुद्धा ठरवून सगळ्यांना RSSच्या मांडीवर नेऊन ढकलून दिलंय. आपणच जर हे केलंय तर आपण तिकडं ढकललेला माणूस परत माघारी आणणं ही आपलीच सांस्कृतिक आणि भाषिक जबाबदारी आहे. ही दीर्घ लढाई आहे, ही एकत्रपणे लढली पाहिजे. लढाईला कष्टाचं सोंग आणता येत नाही, धीराचं सोंग आणता येत नाही, धैर्याचं सोंग आणता येत नाही आणि पैशाचं पण आणता येत नाही. यातली जी गोष्ट ज्या ठिकाणी कमी असेल ती गोष्ट भरून काढण्याचा प्रयत्न करूया आपण. आपल्याला काही फॉर्च्युनरमधनं जाणारं आंदोलन करायचं नाही, त्यासाठी आपण काही पक्ष ठेवलेत. आपल्याला त्या प्रकारचं आंदोलन करायचं नाही, आपल्याला लोकांचंच आंदोलन करायचं आहे. आणि महाराष्ट्र धर्माची ओळख किमान पुढच्या 25 वर्षामध्ये आपण उभी करण्याचा प्रयत्न करू. आपल्या हयातीत नाही झालं तरी किमान एखाद्या व्हर्च्युअल नेटवर्कवरच्या पूलमध्ये या प्रकारच्या माणसाने काहीतरी कष्ट केले होते एवढी जरी इतिहासामध्ये आपली नोंद राहिली तरी मला वाटतं ज्यांचे इथं फोटो लावलेत आपण सगळ्या माणसांचे, त्या माणसांच्या 1% कर्तृत्वसुद्धा नसणारे आपल्यासारखे लोक आहेत. आपला एक फ्लायर जरी झाला ना आणि आपलं एक ग्राफिक जरी झालं तरी आपल्याला मोक्ष मिळाला असं समजायला काही हरकत नाही. एवढीच क्षमता आहे आपली.
त्यामुळे आपल्या क्षमतेबद्दल गैरसमज नको आणि आपल्या अक्षमतेबद्दल न्यूनगंड पण नको. या ताकदीनं जर आपण काम केलं तर मला वाटतं काहीतरी उभं राहील. आणि सर्वसाधारणपणे बऱ्याच नव्या गोष्टी पुण्यातनं उभ्या राहतात असं मी ऐकतो लोकांकडनं. प्रत्यक्षात मला तो अनुभव यायचा आहे. त्यामुळे आता हे जे काही आपण करतो आहे ते जर उभं राहिलं तर पुण्यनगरीबद्दलचा जो काही प्रवाद आहे तोही खरा आहे असं मानण्याकडे माझा कल राहील. त्यामुळे ही जबाबदारी अंतिमतः एका बऱ्या कार्यकर्त्याप्रमाणे मी पुण्यातल्या लोकांवर ढकलून मुंबई शहराकडे जाणार आहे. त्यामुळे हे काहीतरी उभं करूया आणि हे उभं राहिलं तर आपल्याला किती आनंद होईल माहिती नाही. आपली पुढची पिढी मराठी राहील, मराठी आडनावाची राहणार नाही. एवढं तरी आपण करूया अशी अपेक्षा बाळगतो. आणि तुमच्या जेवणावर एक 20 मिनटं गदा आणल्याबद्दल मी माफी मागतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.